नमस्कार सर्वांना, मी तीर्थ तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही ना, करा हो. बघा तरी माझी आणि माझ्या मामाच्या गावाला आल्याची गंमत. मग काय, गाडीला किक मारली. अरे किक नाही हो, ही इलेक्ट्रिकल ओला गाडी आहे. म्हणून आम्ही दोघं बसलो आणि निघालो थेट गंगेच्या दिशेने. गंगेवर महाआरती होते असं कळल्यानंतर आम्ही निघालो. मग काय, मामा आणि मी ह्या भरसाठ गर्दीमधून चाललो होतो. म्हटलं काय रे बाबा एवढी गर्दी. अरे मग मामाने सांगितलं, आज बुधवार नाही का, बुधवारी नाशिकचा बाजार असतो. नाशिकच्या आजूबाजूला खूप सारे खेडेगावं आहेत आणि खूप चांगलं पाणी असल्यामुळे तिथे पीक होतं आणि पीक असल्यामुळे तिथले शेतकरी इकडे भाजीपाला घेऊन येतात. जास्त कमाई करून ते देतात. मग काय, इथल्या सर्व मंदिरांचं त्याने दर्शन घडवलं. तिरुपती नमुनाची पण आठवण आली. सराफ बाजार, मुरलीधर. अरे बाप रे, सर्वांची जसं काही मी इथून येऊनच गेलो होतो असं वाटत होतं. मग जुने वाडे, गाव आणि हे येऊन बसलो आम्ही नाशिकच्या टोकावर. मग काय, नाशिक हे रम्य वातावरणाचं स्थान आहे. धार्मिक स्थान असल्यामुळे इथे हजारो भाविक येतात असं मामाने सांगितलं. मग काय, इथल्या पाण्यामध्ये खूप सारी वेगळीच जादू आहे. मग मी आणि माझी मम्मीने पाण्यात थोडीफार मस्ती करून फोटोशूट आवडला गेला नाही म्हणून थोडा फोटोशूट केला. आरतीला जसा टाईमच होता त्यामुळे आम्ही तिथले जवळपासचे सर्वच मंदिरं बघून घेतले. अहो, रामाची ही कर्मभूमी. तसेच रामाचे वडील दशरथ यांची तिथे अस्थी टाकलेली आहे. ह्या रामकुंडावर खूपच मजा आली. बघितलं ना, आई कितीही मॉडेल असली तरी मुलाला खांद्यावर घेऊन फिरणं हे काही मात्र चुकत नाही बरं का. मग काय, ह्या सर्व रम्य वातावरणात मन मात्र मोहळून गेलं होतं. पाणी असं स्तब्ध वाहत होतं. निरंतर ह्या पाण्याकडे बघत राहावं असंच वाटत होतं. झुळझुळणारं पाणी हे मन शांत करून देण्याचं होतं. मग काय, एवढ्यातच तिथे तयारी झाली ती महाआरतीची. मग तेवढ्यातच माझ्या मामाने इथल्या मंत्रांचा श्लोकचा उच्चार केला. मग मी त्या जयघोषाने नमस्कार करून ह्या गंगे मातेला वंदन केलं. तेवढंच काय, इथल्या सर्व शांततेचा आस्वाद घेत होतं. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात शांतता, निर्मळ मनाचं होतं. नाशिक खूपच पवित्र स्थान आहे बरं का. तुम्ही नक्की इथे येऊन बघा. इथल्या वातावरणाचा अनुभव घ्या. संध्याकाळ होत होती तेवढ्यातच तिथे आरतीची सुरुवात झाली. ह्या रम्य वातावरणात मन मात्र मोहळून गेलं होतं. बसून तिथले दुतोटी हनुमान. दुतोंडी हनुमान म्हणजे त्याच्या पाठीमागेही एक हनुमान आहे. त्याची खूप मोठी व्याख्या आहे. कधीतरी सांगेल. दिवस मावळला तसंच यातली आरती सुरू झाली. मग गंगे गोदावरीला नमन करून हितली आरती सुरू केली बरं का यांनी सर्वांनी. मग एवढ्यातच काय, म्हणून मी माझ्या मामाच्या मांडीवर बसून मात्र ह्या सर्व गोष्टींची कथेंची अनुभूती घेत होतो. मी तसं जन्मभूमी माझी हीच बरं का. कारण की माझ्या मम्मीला डोहाळे मात्र दर्शनाचेच होते. आरती लगभग सुरू होती. अर्धा तासाची आरती आम्हाला हरिद्वाराला कधी पोचून गेली कळालंच नाही. छान सुंदर अशा आरतीने मन मोहक झाले होते. मग बसून बसून काय करणार म्हणून मी तिथे मज्जा मारली आणि ह्या सर्वांनंतर मी ह्या गंगे आरतीचा विलक्षण क्षणाचा एक अविस्मरणीय भाग म्हणून तिथे बसून शांत. तुमची आठवण आहे का अशी छान तुमच्या मामाच्या गावाची? असेल तर नक्की शेअर करा.